नमस्कार सगळ्यांना आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता आलेले आहे मी माहूरगड येथे आणि आता हे मातृतीर्थ आहे. तर इथे अगोदर प्रथा आहे की इथलं पाणी नेऊन देवीला अभिषेक करावा लागायचा, पण आता हल्ली कुणाच्याही लक्षात राहत नाही. पण लोक म्हणतात पाणी पण खराब झालं आहे खूप. तर आता काय करणार, तरीसुद्धा काही एवढं खराब नाही पाणी स्वच्छ आहे आणि आम्ही तेच पाणी घेण्यासाठी इथं आलेलो आहेत. आमच्या नणंदबाई आहे आणि जाऊबाई आहे ते माझ्या. आणि आता मातृतीर्थामध्ये आधी आम्ही आंघोळीसुद्धा करायचो, पण आता कसं सोय नाही तिथं चेंज करायची, त्यामुळं आम्ही करत नाही. आणि सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे केले, फोटो काढले आणि खूप हिरवंगार झालेलं आहे रान. खूप सुंदर आहे वातावरण माहूरगडचं. तर आता मातृतीर्थावरून आम्ही आलेलो आहोत देवीच्या माहूरगडाच्या देवीला. इथे डोंगराच्या पायथ्याशी बघा गर्दी केवढी आहे, खूप गर्दी आहे. आणि आम्ही रांगेत आहे बऱ्याच वेळेचा आणि थकल्यामुळं सगळ्यांचेच पाय दुखले. उभं राहून तर बरेच जण ज्येष्ठ लोक आहे ते बसायचे. तर हे बघा माहूरगड इथे आणि जे ज्येष्ठ लोक आहे त्यांच्यासाठी थोडीशी सोय करायला हवी या तीर्थक्षेत्रावर, कारण की ज्येष्ठ लोकांचीच खूप फजिती झाली. आणि बघा आमच्या जाऊबाईसुद्धा खूप थकल्या होत्या आणि बसल्यानंतर त्यांचे पाय खूप गळाले होते आणि तरी त्यांचं वय आता 70-72 आहे. तर ज्येष्ठ लोकांसाठी सेपरेट दर्शनाची रांग हवी, कारण की काय होतं त्यांची खूप म्हणजे दैन होती आणि त्यांची तब्येतीसुद्धा आता वयामानानुसार बऱ्या नसतात. तर काहीतरी केलं पाहिजे ज्येष्ठ लोकांसाठी या तीर्थक्षेत्रावर, कारण की पुढे पण तुम्ही व्हिडिओ बघा, बरेचसे ज्येष्ठ लोक खाली बसून गेलेले आहेत पायरीवर. तर ह्या आमच्या नणंदबाई, आम्ही रांगेत थांबलेलो आहोत. तर खूप गर्दी आहे, कारण की गर्दी असणारा सुट्ट्या आहे तर सगळ्यांनाच वाटतं की आपण सुट्टीमध्ये कुठेतरी तीर्थक्षेत्र जावं, दर्शन घ्यावं. तर रेणुका माते तर सगळ्यांचीच कुलस्वामिनी आहे. तर आमची कुलदेवी रेणुका माताच असल्यामुळं आम्ही वर्षातून एकदा माहूरला येतोच. तर तुम्हीसुद्धा वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचं दर्शन घेत जा. बघा हे ज्येष्ठ, हे बघा अशा ज्येष्ठ लोकांची दैन होती आणि त्या बसलेल्या आहेत आजी खाली. त्यामुळं मी बोलले की ज्येष्ठ लोकांची काहीतरी सोय करायला हवी. तर बघा आजी खूप थकलेले आहे, तरी 80-85 वय आहे आजींचं, मी विचारलं त्यांना. तर बघा ज्येष्ठ लोकांसाठी नक्की तुम्ही सोय करा. तर कुलस्वामिनी रेणुका माता नमो नमः. माझा ब्लॉग कसा वाटला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.